मराठी टायपिंगसाठी इथं तुम्हाला सर्च करायचे एक भरपूर लिपी असतात, त्यापैकी मी श्रीलिपी करतो. अगोदर तुम्हाला श्रीलिपीचे फॉन्ट डाउनलोड करून घ्यायचे. इथं फक्त नॉर्मल टाईप करायचं, श्रीलिपी फॉन्ट डाउनलोड. इथं तुम्हाला एक वेबसाईट येईल हिंदी टायपिंग, याला क्लिक करायचं. खूप सारे फॉन्ट असतील, एक एक वन बाय वन तुम्ही असे डाउनलोड करू शकता. सगळे डाउनलोड होत आहे. ऑलरेडी काही फॉन्ट मी डाउनलोड केलेले होते. त्यानंतर इथं तुम्हाला डाउनलोड सेक्शनमध्ये इथं दिसतील. याला क्लिक करतो मी आणि ओपन करतो. हे जेवढे पण फॉन्ट आहे तुम्ही एका फोल्डरमध्ये घेऊन एकसाथ पण ते इन्स्टॉल करू शकतात. मी एक तुम्हाला इन्स्टॉल करून दाखवतो. राईट क्लिक करायचं, इन्स्टॉल टू ऑल युजर म्हणायचं. त्याच्यानंतर इथं म्हणायचं यस. ऑलरेडी असेल तर यस असेल, ठीक आहे. समजा हे सगळे फॉन्ट मी डाउनलोड केले. आता काय करायचं, आपल्याला तर मराठी टायपिंग येत नाही. आपण काय करायचं, व्हॉट्सअपला टायपिंग करून घ्यायचं. काय करायचं, व्हॉट्सअपला टायपिंग. जसं की माझं हे व्हॉट्सअप आहे, ते व्हॉट्सअपमध्ये मला नातं विश्वासाचं समृद्ध असं एक टायपिंग करायचं होतं. तर मी काय केलं, इथे याचं टायपिंग केलं आणि त्याच्यानंतर याला काय केलं, Ctrl+C केलं, कॉपी केलं. परत इथं काय करायचं, हा जो फॉन्ट आहे हा व्हॉट्सअपचा आहे. आता आपल्याला तो कन्वर्ट करावा लागणार. कन्वर्ट करण्यासाठी इथं टाकायचं युनिकोड टू श्रीलिपी. काय टायपिंग करायचं, युनिकोड टू श्रीलिपी आणि पहिल्या वेबसाईटला जाऊन क्लिक करायचं. इथं व्हॉट्सअपला टायपिंग केलेलं मी काय करतो, इथं कॉपी पेस्ट करतो आणि याला असं इथं कन्वर्ट टू श्रीलिपी. आता हा काय झाला, इथून व्हॉट्सअपचं टायपिंग कन्वर्ट झाला फॉन्ट. याला मी सिलेक्ट करणार आणि Ctrl+C करतो, कॉपी. आता माझ्या सॉफ्टवेअरला येतो. सॉफ्टवेअरला ज्यावेळेस मी टेक्स्ट टूल इथं ॲड करणार. टेक्स्ट टूलला गेल्यानंतर इथं क्लिक करायचं, Ctrl+V केलं. पण V केल्यानंतर कधी कधी तुमच्याकडे इथे इंग्लिशचा फॉन्ट इथं सिलेक्ट असतो, ठीक आहे. आता माझ्याकडे ऑलरेडी येऊन गेला, पण तुम्ही ज्यावेळेस टायपिंग करणार त्यावेळेस तुमच्याकडे इंग्लिशचा फॉन्ट असेल असा. तर अशा पद्धतीने तुमचं टायपिंग तुम्हाला दिसणार. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, या फॉन्टला सिलेक्ट करायचं, त्याच्यानंतर इथे जायचं आणि इथे फक्त सर्च करायचं श्रीलिपी. मग त्याच्यानंतर तुमच्याकडे भरपूर प्रकारचे स्टाईल्स आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात मराठी टायपिंग इथं कंप्लीट आपण करू शकतो. यस, समजलं तुम्हाला इथपर्यंत. आता हा मराठी टायपिंग तुमच्याकडून होऊ शकतो.